नेक्स्ट पॉइंट बघा, क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शन्स. इम्पॉर्टंट पॉइंट. याच्यातलं एक 2 मार्काला कुठला तरी एखादा पॉइंट विचारला जाऊ शकतो. पॉइंट खूप मोठा आहे. याच्यावरती MCQ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तयार करता येतात. क्रिस्टल डिफेक्ट्स किंवा इम्परफेक्शन्स हे काय बघा बरं. irregularities in arrangement of constituent particles of a solid crystal are called as defects or imperfections. आपण सुरुवातीलाच काय सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये जी अरेंजमेंट जी असते सॉलिड स्टेटमध्ये, तर याच्यामध्ये पार्टिकल्स हे रेग्युलरली अरेंज्ड असतात आणि ही रेग्युलर अरेंजमेंट बऱ्याच अंतरापर्यंत लॉंग ऑर्डर अशी त्या ठिकाणी असते. मग अमॉर्फस मध्ये आपण ही शॉर्ट ऑर्डर अरेंजमेंट सांगितलेली होती. पण ज्या वेळेला क्रिस्टलाइन सिस्टम येते, क्रिस्टलाइन सॉलिड्स येतात, त्याच्यामध्ये मात्र ही अरेंजमेंट अगदी व्यवस्थित डिसिप्लिनड अरेंजमेंट असते. मग त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी इरेग्युलॅरिटीज बघायला मिळतात. म्हणजे तिथले पार्टिकल्स त्यांच्या जागेवरती नसतात किंवा ते स्वतःची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसलेले असतात. त्यामुळे जी काही अरेंजमेंट आहे ती प्रॉपर दिसत नाही, त्याच्यामध्ये काही इरेग्युलॅरिटीज दिसतात. त्यांनाच डिफेक्ट्स किंवा इम्परफेक्शन्स असं म्हटलेलं आहे. मग याचे डिफेक्ट्सचे टाइप्स त्यांनी सांगितलेले आहेत. 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट्स, एकूण 3 टाइप्स आहेत. परत त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पॉइंट डिफेक्ट, दुसरा प्रकार आहे लाईन डिफेक्ट आणि तिसरा प्रकार आहे प्लेन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट मध्ये काय असतं, तर पार्टिकल एका ठिकाणाहून त्यानं स्वतःची जागा सोडलेली असते. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटच्या ठिकाणी तुम्हाला तो पार्टिकल बघायला मिळणार नाही. त्यामुळे जो डिफेक्ट क्रिएट होईल त्याला पॉइंट डिफेक्ट असं म्हणतात. लाईन डिफेक्ट मध्ये काय असतं, तर एका लाईन मध्ये जेवढे पार्टिकल्स असतात ते सगळेच कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसलेले असतात किंवा पूर्णपणे गायबच असतात. असं असेल तर लाईन डिफेक्ट. आणि संपूर्ण प्लेन मध्ये जर पार्टिकल्सच्या, म्हणजे कसं केलंय बघा, पॉइंट, लाईन आणि प्लेन असं घेतलंय. संपूर्ण प्लेन मधले पार्टिकल्स जर डिस्टर्ब्ड कंडिशन मध्ये असतील तर तिथं जो डिफेक्ट प्रोड्यूस होईल त्याला प्लेन डिफेक्ट्स असं म्हणतात. आपल्या सिलेबसमध्ये फक्त आणि फक्त पॉइंट डिफेक्ट्सच आहेत. म्हणजे हे पुढचे 2 टाइप्स आपल्या सिलेबसमध्ये नाहीच आहेत. पॉइंट डिफेक्ट्स मध्ये बघा, these irregularities are produced in arrangement of bases at lattice points in crystalline solids. मी आपण सुरुवातीला हा बेसिस हा प्रकार बघितलेला आहे. पार्टिकल ज्या ठिकाणी प्रेझेंट असतो त्याची जागा, ते बेसिस, तिथला तो पार्टिकल स्वतःच्या जागेवरती नसतो. मग तो तिथून कायमचा निघून तरी गेलेला असेल क्रिस्टल स्ट्रक्चरच्या बाहेर, किंवा तो तिथून स्वतःची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसलेला असेल. हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये पॉसिबल आहेत. आता या पॉइंट डिफेक्ट्सचे परत 3 टाइप्स आहेत. 3 टाइप्स ऑफ पॉइंट डिफेक्ट्स आर स्टॉइकियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स, इम्प्युरिटी डिफेक्ट्स आणि नॉन स्टॉइकियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स. नाव लक्षात ठेवा, स्टॉइकियोमेट्रिक, इम्प्युरिटी आणि नॉन स्टॉइकियोमेट्रिक. आता हे ओळीनं आपल्याला सगळे एक एक प्रकार सगळे डिटेलमध्ये बघायचे आहेत. काय काय सांगितले ते आपण बघत जाऊया एक एक. पहिला प्रकार आहे स्टॉइकियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स. इन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट द स्टॉइकियोमेट्री रिमेन्स अनचेंज्ड. मग हे स्टॉइकियोमेट्री म्हणजे नेमकं काय आहे, तर ते पुढे सांगितलेलं आहे. रेशो ऑफ number of atoms or number of cations and anions of a compound remains same as represented by its chemical formula. तर एखाद्या कंपाऊंडचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे, समजा फॉर एक्झाम्पल मी घेतलं NaCl, तर NaCl मध्ये काय असतं, एक Na+ असतो, एक Cl- असतो. म्हणजे हे रेशो किती येणार, 1:1. हा जो काही रेशो आहे जो त्याच्या फॉर्म्युल्यावरून ठरवला जातो,
याला स्टॉइकिओमेट्रिक रेशो असं म्हणतात. आणि असा फॉर्म्युला लिहिण्याची ही जी काही पद्धत आहे त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे रूल्स वगैरे जे आहेत ते ज्याच्यामध्ये सांगितलेले आहेत त्याला स्टॉइकिओमेट्री असं म्हणतात. हा जो रेशो आहे हा रेशो कॉन्स्टंट राहतो, बदलत नाही. असं जर असेल तर त्या डिफेक्ट्सना स्टॉइकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स असं म्हटलेलं आहे. मग या स्टॉइकिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्सचे परत 4 प्रकार आहेत. याचे प्रकार बरेच वाढत जातात. एक आहे व्हेकन्सी डिफेक्ट, दुसरा आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, तिसरा आहे शॉर्टकी डिफेक्ट आणि चौथा आहे फ्रेंकेल डिफेक्ट. सगळे डिफेक्ट्स करून ठेवा व्यवस्थित. त्यांचे एक्झाम्पल्स माहित पाहिजेत, त्याच्यामध्ये काय नेमका फरक होतो ते पण आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. आता त्याच्यातला फर्स्ट डिफेक्ट बघा, व्हेकन्सी डिफेक्ट. व्हेकन्सी म्हणजे रिकामी जागा. इथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे, या ठिकाणी पार्टिकल नाही आहे, या ठिकाणी पार्टिकल नाही आहे, इथं त्यांनी लिहिलेलं आहे व्हेकन्सी. म्हणजे इथं खरं तर पार्टिकल पाहिजेत पण ते नाही आहेत, याचा अर्थ ते तिथून जागा सोडून निघून गेलेले आहेत. सो हियर इन व्हेकन्सी डिफेक्ट ए पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट इन क्रिस्टल लॅटिस. तो ज्या ठिकाणी पाहिजे होता त्या ठिकाणी तो पार्टिकल नसतो. The missing particle creates a vacancy in the lattice structure. तो पार्टिकल नसल्यामुळे त्या ठिकाणी रिकामी जागा क्रिएट होते. Thus, some lattice sites are vacant because of missing particles as shown. त्यामुळे त्या जागा रिकाम्या असतात. It also gets developed when the substance is heated. हे पण त्याचं एक कारण असू शकते. समजा एखादा सबस्टन्स हीट केला तर त्या एनर्जीमुळे तो पार्टिकल स्वतःची जागा सोडून जाऊ शकतो. आता इथनं पार्टिकलच गायब होणार आहे, त्यामुळे साहजिकच काय होणार, मास ऑफ सबस्टन्स इट डिक्रीजेस. बघा काय म्हटलंय, ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ पार्टिकल्स मास ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस बट व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड. पण व्हॉल्यूम तेवढाच राहतो. हेन्स डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. डेन्सिटीचा काय फॉर्म्युला आहे, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. याच्यातलं मास डिक्रीज होते, व्हॉल्यूम मात्र आहे असं कॉन्स्टंट राहते, त्यामुळे डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. हे लक्षात ठेवा, अशा गोष्टी लागतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट टाईप त्याच्यातला आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्याच्यातला हा इंटरस्टिशियल शब्द काय बघा, interstitial sites in a crystal are the spaces or voids in between particles at lattice points. इथं जर डायग्राम तुम्ही जर बघितली तर इथे एक पार्टिकल आहे, इथं पार्टिकल आहे, हे रेग्युलर अरेंजमेंटचे पार्टिकल्स आहेत. म्हणजे पार्टिकल या ठिकाणी असणारच आहे. मग आता ही जी जागा आहे, हे बघा इथे टिक करतोय, ही सगळी पूर्ण, ही सगळी रिकामी जागा आहे. बघा लक्षात येते का. मग हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल सरळ एका सरळ रेषेमध्ये इकडं पण अरेंज केलेले आहेत, इकडं पण अरेंज केलेले आहेत. मग हे या पद्धतीनं पार्टिकल्स अरेंज केलेले असणार आहेत. मग यांच्यामध्ये हे जे टिक मार्क केलेली जी जागा आहे ही जागा म्हणजे इंटरस्टिशियल साइट्स. म्हणजे हे लॅटिस पॉइंट्स आहेत ज्या ठिकाणी पार्टिकल्स पाहिजेतच, त्यांच्यामध्ये ही जी काही रिकामी जागा शिल्लक राहते यांना काय म्हटलेलं आहे, इंटरस्टिशियल साइट्स असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होते बघा, हा पार्टिकल आता इथं रेग्युलर त्याची जागा आहे, या ठिकाणी रेग्युलर जागा आहे, पण इथं आलाय बघा पार्टिकल, हा मध्येच येऊन बसलाय. मग ही काही त्याची रेग्युलर जागा नाहीये, तसंच इथं पण झालेलं आहे. म्हणजे ह्या पार्टिकल्सच्या ज्या काही रेग्युलर साइट्स आहेत ते सोडून त्याच्यामध्ये जी रिकामी जागा आहे म्हणजे इंटरस्टिशियल स्पेस किंवा व्हॉइड स्पेस आहे त्या ठिकाणी पार्टिकल प्रेझेंट असतो, त्याला म्हणायचं सेल्फ इंटरस्टिशियल. आणि तेच तोच त्याच ज्या एलिमेंटचं हे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे तोच पार्टिकल त्या ठिकाणी जाऊन बसलेला असतो. when some particles of crystalline elemental solid occupy interstitial site in crystal structure, it is called self interstitial defect. समजा हे आयर्नचं स्ट्रक्चर आहे Fe,
तर हा पार्टिकल पण आयर्नचाच असेल, फक्त तो रेग्युलर साईट किंवा तो जिथं पाहिजे तिथं नसून तो मधल्या रिकाम्या जागेत आहे. असं असेल तर त्याला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणतात. धिस डिफेक्ट ऑकर्स इन 2 वेज. हा डिफेक्ट 2 प्रकारे बघायला मिळतो. बघूया आता त्याचं एक 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 टाईप काय आहेत ते. याच्यामध्ये काय सांगितले बघा, फर्स्ट टाइप, an extra particle occupies an empty interstitial space in crystal structure. मग हा एक्स्ट्राचा पार्टिकल त्या ठिकाणी आलेला असतो. हे बघा, पार्टिकल इथंच पाहिजेत, 1 2 3 4, 1 2 3 4 हे असेच पाहिजे. हा मध्ये एक्स्ट्राचा पार्टिकल आला बघा. तसंच इथं पण एक एक्स्ट्रा पार्टिकल आलेला आहे. This extra particle is same to that already present at lattice points. मग हे ज्याचे आहेत, समजा हा आयर्नचा Fe चा पार्टिकल आहे, तर त्याचाच हा पार्टिकल असतो. त्यामुळे हे क्रिस्टल स्ट्रक्चर कोणाचं आहे? आयर्नचं आहे. इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन कोण बसलाय? आयर्नच जाऊन बसलाय. म्हणून ह्याला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणतात. आता हे पार्टिकल एक्स्ट्राचे वाढलेले आहेत. पार्टिकल वाढले की मास वाढणार, पण व्हॉल्यूम तेवढाच राहणार, म्हणजे डेन्सिटी वाढणार. तेच पुढे सांगितले, द एक्स्ट्रा पार्टिकल्स इनक्रीज टोटल मास ऑफ सबस्टन्स विदाउट इन्क्रीजिंग व्हॉल्यूम, हेन्स इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. परत एकदा बघा, डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढत नाही, मात्र मास वाढतं याच्यामध्ये, आणि मास वाढल्यामुळे डेन्सिटी वाढते. त्याच्या पुढचा प्रकार आहे, नाउ इन सेकंड टाइप, सेकंडली, a particle gets shifted from its original lattice point and occupies an interstitial space in crystal. आता बघा, पार्टिकल खरं तर इथं पाहिजे होता या ठिकाणी, पण तो इथं नाही आहे. तो इथनं जागा सोडतो आणि तो दुसरीकडे कुठेतरी जाऊन बसतोय बघा, इथे येऊन बसले बघा या ठिकाणी. आता याच्यामध्ये काय होणार, जिथून तो पार्टिकल त्यानं जागा सोडलेली आहे त्या ठिकाणी व्हॅकन्सी क्रिएट होणार, आणि तो दुसरीकडे जाऊन बसल्यामुळे तिथं इंटरस्टिशियल डिफेक्ट पण क्रिएट होणार. म्हणजे याच्यात व्हॅकन्सी डिफेक्ट आहे, शिवाय सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट पण आहे. हेन्स ए व्हॅकन्सी डिफेक्ट इज क्रिएटेड ऍट इट्स ओरिजिनल रेग्युलर लॅटिस साइट. म्हणजे तो जिथून त्यानं स्वतःची जागा सोडली तिथं व्हॅकन्सी डिफेक्ट क्रिएट, आणि तो दुसरीकडे जाऊन बसलेला आहे, त्यामुळे इंटरस्टिशियल डिफेक्ट प्रोड्यूस होतो. ऍट द सेम टाइम इंटरस्टिशियल डिफेक्ट रिझल्ट्स ऍट इट्स न्यू पोझिशन. इंटरस्टिशियल डिफेक्ट पण दिसून येतो. दस देअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी अँड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. या पद्धतीनं ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये व्हॅकन्सी प्लस सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट असे दोन्ही प्रकार, त्यांचं कॉम्बिनेशन इथं बघायला मिळतं. आता इथं व्हॉल्यूम तेवढाच आहे, पार्टिकलनं फक्त स्वतःची जागा सोडलेली आहे, त्यामुळे मास पण तेवढंच राहतं. त्यामुळे याची जी डेन्सिटी आहे ती कॉन्स्टंट राहते. इट प्रिझर्व्स डेन्सिटी ऑफ सबस्टन्स बिकॉज देर इज अ नायदर लॉस ऑर गेन इन मास ऑफ अ सबस्टन्स. तिथं काही मास लूज होत नाही किंवा पार्टिकल कुठला बाहेरही जात नाही, एक्स्ट्रा पार्टिकल येतही नाही. So there is a no loss or gain in mass of substance, hence density remains same. त्याच्या पुढचा पॉइंट बघूया आता आपण. पुढचा डिफेक्ट तो आहे शॉर्टकी डिफेक्ट. स्पेलिंग बघून घ्या. आता शॉर्टकी डिफेक्ट मध्ये काय होते बघा, इन अन आयोनिक सॉलिड इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन्स इन क्रिस्टल लॅटिस. बघा काय म्हटले, सॉलिड कुठला पाहिजे? आयोनिक सॉलिड पाहिजे. शिवाय त्याच्यामध्ये काय पाहिजे? जेवढे कॅटायन्स मिसिंग आहेत तेवढेच एनायन्स मिसिंग पाहिजे. आता इथं बघा, या ठिकाणी कॅटायन पाहिजे होता आणि या ठिकाणी एनायन पाहिजे होता, पण ते नाही आहे तिथं, ते जागा सोडून गेले निघून.
मग जिथं ऍनायन निघून गेलेला आहे त्याला म्हटले ऍनायन व्हॅकन्सी, जिथून कॅटायन निघून गेलेला आहे त्याला म्हटले कॅटायन व्हॅकन्सी. 2 कॅटायन गेले तर 2 ऍनायन जाणार, 3 कॅटायन गेले तर 3 ऍनायन जाणार. हेच बेसिक. क्रिएटिंग व्हॅकन्सीज इट इज कॉल्ड ॲज शॉर्टकी डिफेक्ट. म्हणजे इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि इक्वल नंबर ऑफ ऍनायन्स मिसिंग असले पाहिजे, त्याच्यामुळे व्हॅकन्सी क्रिएट होते. हे आयोनिक क्रिस्टलमध्ये, आयोनिक सॉलिडच्या क्रिस्टलमध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला बघायला मिळेल. याला म्हणतात शॉर्टकी डिफेक्ट. So in Schottky defect, a vacancy created by a loss of cation is always accompanied by a vacancy formed by a loss of anion. शॉर्टकी डिफेक्ट मध्ये जर एक कॅटायन लॉस झाला की त्यावेळेला एक ऍनायन पण लॉस होणार, दोन्ही ठिकाणी रिकाम्या जागा क्रिएट होणार. Thus, there exist 2 holes per ion pair lost, one created by missing cation and other by a missing anion. मग तिथं 2 होल्स क्रिएट होतात. एक आयॉनची पेयर लूज झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 होल्स म्हणजे 2 रिकाम्या जागा क्रिएट होतात. एक रिकामी जागा कॅटायनच्या ठिकाणी असेल, तिथून तो कॅटायन गेलेला आहे, आणि दुसरी मिसिंग ऍनायनच्या ठिकाणी असेल. सच ए पेयर्ड कॅटायन ऍनायन व्हॅकन्सी डिफेक्ट इज शॉर्टकी डिफेक्ट. हे लक्षात ठेवा. पेयर्ड कॅटायन ऍनायन व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे कोण? शॉर्टकी डिफेक्ट. आता हा डिफेक्ट जो आहे तो कुठल्या क्रिस्टल्स मध्ये बघायला मिळतो? इट इज फाउंड इन आयोनिक क्रिस्टल सच ॲज NaCl, AgBr, KCl. हे तेवढं लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. हे सीईटी साठी महत्वाचं आहे. बोर्ड पॅटर्नसाठी ह्या सगळ्या गोष्टी लागतील. त्याच्या पुढचा पॉइंट बघा, कंडिशन्स फॉर फॉर्मेशन ऑफ शॉर्टकी डिफेक्ट. कुठल्या कंडिशन्स मध्ये हे शॉर्टकी डिफेक्ट तुम्हाला बघायला मिळतं? हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर, आयोनिक कॅरेक्टर जास्त प्रमाणात असलं पाहिजे. हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ऍनायन, ऍनायनच्या सभोवती जास्त पार्टिकल्स असले पाहिजेत त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये. स्मॉल डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन अँड ऍनायन. हा जो रेशो आहे, दिस रेशो इज नॉट फार बिलो युनिटी. युनिटीच्या फार खाली असता कामा नये. या दोघांच्यातला डिफरन्स, कॅटायन आणि ऍनायन मधला डिफरन्स कमी असला पाहिजे, त्यावेळेला हे शॉर्टकी डिफेक्ट आपल्याला बघायला मिळेल. कन्सिक्वेन्सेस ऑफ शॉर्टकी डिफेक्ट. तर कन्सिक्वेन्सेस काय होणार आहेत? आयॉन्स तर निघून जाणार, त्यामुळे मास डिक्रीज होणार, पण व्हॉल्यूम तेवढाच राहणार, त्यामुळे डेन्सिटी डिक्रीज होणार. द नंबर ऑफ आयॉन्स डिक्रीजेस, mass decreases, but volume remains unchanged, volume remains constant, hence density of substance decreases. त्यामुळे डेन्सिटी डिक्रीज होते. शिवाय न्यूट्रॅलिटी वरती काय फरक पडतो का? तर तो नाही पडत, कारण जेवढे कॅटायन निघून जातात तेवढेच ऍनायन निघून जातात. द नंबर ऑफ मिसिंग कॅटायन्स अँड ऍनायन्स इज इक्वल, हेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ अ कंपाऊंड इज प्रिझर्व. त्यामुळे तो कंपाऊंड आहे तसा इलेक्ट्रिकली न्यूट्रलच राहतो, त्याची न्यूट्रॅलिटी चेंज होत नाही. त्याच्या पुढचा पॉइंट आहे, पुढचा डिफेक्ट म्हणून आपण त्याला फ्रँकेल डिफेक्ट. आता याच्यामध्ये काय होते बघा, इट अरायझेस व्हेन ॲन आयॉन ऑफ ॲन आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर लॅटिस साइट. म्हणजे याच्यातला आयॉन हा त्याच्या जागेवरती प्रेझेंट नसतो, त्यानं स्वतःची जागा सोडलेली असते. अँड ऑक्युपाइज इंटरस्टिशियल पोझिशन बिटवीन द लॅटिस पॉइंट्स. आणि तो स्वतःची जागा सोडून इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये जाऊन बसलेला असतो. जे लॅटिस पॉइंट्स असतात त्यांच्यामधली जी रिकामी जागा असते त्याला इंटरस्टिशियल स्पेस म्हणतात. आता याच्यामध्ये कोण असा प्रकार करू शकतं? तर साधारणपणे ऍनायनचा आकार मोठा असतो, कॅटायन्स आर स्मॉलर, कॅटायन्स आर स्मॉलर दॅन ऍनायन्स.
तर डायग्राम मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय. पॉझिटिव्हली चार्जड जे आहेत कॅटायन्स त्यांचा आकार छोटा आहे, एनायन्सचा आकार मोठा आहे. जनरली हेच रिलेशन आहे कॅटायन आणि एनायन मध्ये. त्यामुळे काय होतं, कॅटायन हा या रिकाम्या जागेमध्ये बसू शकतो. त्यामुळे तो कॅटायन काय करतो, सुरुवातीला हित होता तो, त्यानं स्वतःची जागा इथून सोडली आणि तो इथं जाऊन बसलाय. तीच अवस्था इथं पण आहे. मग जिथं तो होता तिथनं तो जाणार आहे, याचा अर्थ तिथं व्हॅकन्सी क्रिएट होणार, रिकामी जागा क्रिएट होणार. तो आता इथं येऊन बसलाय म्हणजे इंटरस्टिशियल डिफेक्ट पण त्याच्यात क्रिएट होणार. तीच अवस्था इथं पण आहे. इथली जागा रिकामी राहिलेली आहे, तो कॅटायन इकडे येऊन बसलेला आहे, हे इंटरस्टिशियल साईट मध्ये आलेलं आहे. त्यामुळे हे जे कॅटायन्स आहेत ते स्वतःची जागा सोडतात अँड दे ऑक्युपाय इंटरस्टिशियल साइट्स. बघा आणखीन पुढे काय एक्सप्लेनेशन दिले त्याने. स्मॉलर कॅटायन इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स नॉर्मल साइट टू अन इंटरस्टिशियल स्पेस. कॅटायनचा आकार लहान असतो, ते स्वतःची जागा सोडतात आणि इंटरस्टिशियल स्पेसच्या ठिकाणी जाऊन बसतात. इट क्रिएट्स ए व्हॅकन्सी डिफेक्ट ऍट इट्स ओरिजिनल पोझिशन. त्यानं स्वतःची जागा सोडलेली असते, त्यामुळे ती जागा रिकामी होते, तिथं व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट ऍट इट्स न्यू लोकेशन इन सेम क्रिस्टल. आणि ते इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये जाऊन बसतात, त्यामुळे इंटरस्टिशियल डिफेक्ट पण प्रोड्यूस होतो. दस फ्रेंकेल डिफेक्ट इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्यामुळे हा फ्रेंकल डिफेक्ट जो आहे तो व्हॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट यांचं कॉम्बिनेशन आहे. एक्झाम्पल्स बघा फ्रेंकल डिफेक्टचे. इट इज फाउंड इन आयोनिक क्रिस्टल्स लाईक झिंक सल्फाइड, सिल्व्हर क्लोराइड, सिल्व्हर ब्रोमाइड, AgI, सिल्व्हर आयोडाइड, कॅल्शियम फ्लोराइड. AgBr मगाशी पण होतो बघा शॉर्टकी मध्ये. त्यामुळे हे एक्झाम्पल्स जरा काळजीपूर्वक लक्षात ठेवा, MCQ मध्ये हे विचारतात, त्यामुळे हे व्यवस्थित करा. इट इज नॉट फाउंड इन प्युअर अल्कली मेटल हलाइड्स. मात्र हे प्युअर अल्कली मेटल हलाइड्स मध्ये हा इफेक्ट बघायला मिळत नाही. त्याचं कारण दिलंय पुढं. कॅटायन्स ऑफ अल्कली मेटल्स कॅनॉट ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस ड्यू टू लार्ज साइज. ह्या अल्कली मेटल्सचे जे कॅटायन्स असतात, पॉझिटिव्हली चार्जड आयॉन्स, त्यांचा आकार खूप मोठा असतो, त्यामुळे ते त्या रिकाम्या जागांमध्ये इंटरस्टिशियल स्पेसेसमध्ये बसू शकत नाहीत. त्यामुळे हा डिफेक्ट प्युअर अल्कली मेटल हलाइड्सच्या बाबतीत बघायला मिळत नाही. कंडिशन्स फॉर फॉर्मेशन ऑफ फ्रेंकेल डिफेक्ट. तर कंडिशन्स काय काय बघा. इट ऑकर्स इन आयोनिक कंपाऊंड विथ लार्ज डिफरन्स बिटवीन साइजेस ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स. आयोनिक कंपाऊंड मध्ये हा डिफेक्ट बघायला मिळेल, मात्र तिथं कंडिशन काय पाहिजे, कॅटायन आणि एनायनच्या साईज मध्ये मोठा डिफरन्स लागेल. द आयॉन्स ऑफ आयोनिक कंपाऊंड्स मस्ट बी हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर. इथं कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो कमी पाहिजे. कंडिशन्स लक्षात ठेवा. कन्सिक्वेन्सेस, आता याचे परिणाम काय काय दिसतात. ऍज अ नो आयॉन्स आर मिसिंग फ्रॉम क्रिस्टल लॅटिस. ह्याच्यात फक्त जागा सोडतो तो कॅटायन, बाकी दुसरं काय होत नाही. त्यामुळं नंबर ऑफ पार्टिकल्स वगैरे सगळे सेमच राहतात, मास तेवढंच राहतं, व्हॉल्यूम तेवढाच राहतो. डेन्सिटी ऑफ सॉलिड अँड केमिकल प्रॉपर्टीज रिमेन अनचेंज. त्यामुळे डेन्सिटी तीच राहते, केमिकल प्रॉपर्टीज तेच राहतात. द क्रिस्टल ऍज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्याच्यात काही एक्स्ट्रा चार्ज आलेला नाही किंवा कोणता चार्ज बाहेर पण पडलेला नाही, त्यामुळे हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. बिकॉज इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स आर प्रेझेंट. हे त्याचे कन्सिक्वेन्सेस. आता त्याच्या पुढचा प्रकार आपण बघणार आहे तो आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटी म्हणजे भेसळ, म्हणजे एक्सटर्नली कोणतरी त्याच्यामध्ये येणार, एवढं नक्की. बघा पुढे काय म्हटलंय. इट अरायझेस व्हेन फॉरेन ऍटम्स, दॅट इज ऍटम्स डिफरंट फ्रॉम होस्ट ऍटम्स, आर प्रेझेंट इन क्रिस्टल लॅटिस. म्हणजे ज्या ऍटम्सचं ते क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते सोडून इतर कोणतरी येते. समजा आपण मगाशी आपण आयर्नचं स्ट्रक्चर कन्सिडर केलेलं होतं,
मग याच्यामध्ये जर तुम्ही एक्सटर्नली कार्बन ऍड केला तर कार्बन कसले झाले, कार्बन आर द फॉरेन ऍटम्स. आणि क्रिस्टल स्ट्रक्चर कोणाचं आहे, आयर्नचं. त्यामुळे आयर्नचं प्रमाण खूप जास्त असेल, कार्बनचं प्रमाण हे एकदम कमी असेल. अशा प्रकारे जे काही स्ट्रक्चर तयार होईल किंवा जे काही त्याच्यामध्ये डिफेक्ट्स जनरेट होतील त्यांना इम्प्युरिटी डिफेक्ट्स म्हटले. 2 टाइप्स ऑफ इम्प्युरिटी डिफेक्ट्स, हे जे 2 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे सबस्टिट्यूशनल डिफेक्ट्स आणि दुसरा आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट्स. हे 2 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. आता बघूया आपण एक 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 काय काय म्हटले ते. तर पुढचा पॉइंट बघा, फॉर्मेशन ऑफ व्हॅकन्सी थ्रू एलियो व्हॅलंट इम्प्युरिटी. हा एक पॉइंट त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. याच्यातला हा शब्द प्रयोग जरा बघून घ्या. एलियो व्हॅलंट हे काय आहे? एलियो व्हॅलंट, व्हॅकन्सीज आर क्रिएटेड बाय द एडिशन ऑफ इम्प्युरिटीज ऑफ एलियो व्हॅलंट आयन्स. काय आहे एलियो व्हॅलंट? दॅट इज आयन्स विथ ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ होस्ट आयन्स. हे असे आयॉन्स आहेत की ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट तिथल्या होस्ट आयॉन्सच्या ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा वेगळे. समजा आपण जर Na प्लस घेतलं आणि Na प्लसचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, तर Na प्लसची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? 1. आणि याच्यामध्ये मी फक्त एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करतोय, प्रत्यक्षात तसं एक्झाम्पल तयार होणार असेल नसेल हे बघितलं पाहिजे. मी आता दुसरी ऑक्सिडेशन स्टेट असलेला 2 प्लस कॅल्शियम कन्सिडर करतो. मग क्रिस्टल कुणाचं आहे? क्रिस्टल सोडियमचं आहे. त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 1. त्याच्यामध्ये मी कॅल्शियमचा Ca++ आयॉन ऍड करणार, त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे 2. मग क्रिस्टल मधल्या आयॉनच्या ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा ह्या इम्प्युरिटीच्या आयॉनची ऑक्सिडेशन स्टेट वेगळी आहे. याला एलियो व्हॅलंट आयॉन असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. आता याचं आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघा. यांनी काय केलेलं आहे, इफ ए स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉन्सियम क्लोराईड SrCl2 ते घेतलेलं आहे त्या ठिकाणी. तर हे स्ट्रॉन्सियम क्लोराईडची इम्प्युरिटी इफ इट इज ऍडेड टू NaCl, हे SrCl2 आहे, म्हणजे त्याचा आयॉन कसा तयार होणार? Sr2+ असा तयार होणार. आणि सोडियमचा कसा आहे? सोडियमचं माहितीच आहे तुम्हाला, Na+. बघा लक्षात येते का? आता स्ट्रक्चर कुणाचं आहे? Na+ आहे. मग एक Na+ ह्याच्यातून जर रिमूव्ह झाला, बघा इथं Na+ ह्याच्यातनं बाजूला गेलेला आहे, त्यामुळे इथं ती व्हॅकन्सी क्रिएट झालेली आहे. बघा लक्षात येते का? आणि एक Sr2+ इथं ऍड झालाय. इथे लक्षात या ठिकाणी आहेत. So if a small amount of strontium chloride impurity is added to NaCl, added Sr2+ ions occupy some regular sites of Na+ host ions. हा Sr2+ आता काय केलेलं आहे त्यानं? या Na+ ची जी रेग्युलर जागा आहे त्याच ठिकाणी तो जाऊन बसलाय. नाउ टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी काय होतं बघा, एव्हरी Sr2+ आयॉन रिमूव्ह 2 Na+ आयॉन्स. मग Sr2+ वरती परत एकदा बघा +2 चार्ज आहे. मग हा जो दाखवलेला आहे, ही जागा जी दाखवलेली आहे, या ठिकाणी आधी कोण होतं? या ठिकाणी आधी होता Na+. मग तो Na+ त्यानं काढला आणि हे Sr2+ जाऊन इथं बसलं, म्हणजे हितला एक Na+ निघाला. पण हा चार्ज किती आहे? 2+ आहे.
तुम्ही एका प्लसला बॅलन्स केलं, अजून एक प्लस ह्याच्यातनं रिमूव्ह केला पाहिजे, म्हणून हितला Na प्लस सुद्धा निघून गेलेला आहे. म्हणजे तुम्ही चार्ज ऍड किती केला? 2 प्लस. बाहेर गेला किती पाहिजे? 2 प्लसच गेला पाहिजे. त्याच्यासाठी Na प्लस तुम्हाला 2 आयॉन्स ह्याच्यातून रिमूव्ह करावे लागतात. मग एका ठिकाणी हा SR2 प्लस जाऊन बसला, बरोबर. त्यामुळे Na प्लसच्या ज्या 2 जागा होत्या त्यापैकी एका जागेवरती SR2 प्लस आला. मात्र दुसरी जागा, ती जागा रिकामीच राहणार. So one of the vacant lattice sites created by removal of 2 Na plus ions is occupied by 1 SR2 plus ion. मग ह्या ज्या 2 जागा रिकाम्या झालेल्या होत्या त्यापैकी एका जागेवरती हा SR2 प्लस जाऊन बसतो, दुसरी जागा रिकामी राहते. अदर Na प्लस आयॉन साइट रिमेन्स व्हॅकंट ॲज शोन. दुसरी जी जागा आहे ती मात्र आहे तशीच रिकामी राहते. आता इम्प्युरिटी डिफेक्ट मधला फर्स्ट टाइप बघा, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. त्याच्या नावातच आहे, इथं सबस्टिट्यूशन होणार. एका ऍटमला दुसऱ्या एलिमेंटचा ऍटम रिप्लेस करेल. हिअर फॉरेन ऍटम्स आर फाउंड ऍट लॅटिस साइट्स इन प्लेस ऑफ होस्ट ऍटम्स. ऍक्च्युली स्ट्रक्चर असणार आहे होस्ट ऍटम्स, पण काही होस्ट ऍटम्सच्या ठिकाणी फॉरेन ऍटम्स तुम्हाला दिसतील. आता इथं बघा, हे सगळे कॉपर आहेत. हे सगळे जेवढे मी टिक मार्क करतोय याचा अर्थ हे कॉपरचं लॅटिस आहे. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, हे ठराविक या ठिकाणी बघा, इथं दुसरे ऍटम्स तुम्हाला दिसत आहेत. हे आहेत, हे झिंकचे ऍटम्स आहेत. म्हणजेच कॉपरच्या ऍटम्सना रिप्लेस करून त्या ठिकाणी झिंकचे ऍटम्स आलेले आहेत. याचा अर्थ झिंक ही इथली इम्प्युरिटी आहे, कॉपर हे इथलं होस्ट आहे. रेग्युलर ऍटम्स आर डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर लॅटिस साइट्स बाय इम्प्युरिटी ऍटम्स. रेग्युलर ऍटम जे त्या ठिकाणी पाहिजेत म्हणजे कॉपर ऍटम्स, त्यांना डिस्प्लेस केलं जाईल आणि त्या ठिकाणी झिंक ऍटमचं सबस्टिट्यूट केलं जाईल. फॉर एक्झाम्पल, सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल्स दॅट इज अलॉइज. अलॉइज असेच फॉर्म होतात, अलॉइज मध्ये हेच काम केलं जातं. फॉर एक्झाम्पल सांगितलंय, ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. याच्यामध्ये कॉपर होस्ट आहेत, त्यांना रिप्लेस केलं जातं. इन ब्रास, host copper atoms are replaced by impurity of zinc atoms. Zinc atoms occupy regular sites of copper atoms as shown in figure. हे महत्वाचं लक्षात ठेवा. झिंक ऍटम्स कॉपरच्या रेग्युलर साइट्सच्या ठिकाणी जाऊन बसतात, म्हणजे पूर्ण कॉपरला तिथनं रिप्लेसच करतात आणि स्वतः त्यांच्या ठिकाणी जाऊन बसतात. त्याच्या पुढचा इम्प्युरिटी डिफेक्टचा टाईप आहे, तो आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता याच्यामध्ये जी रिकामी जागा आहे 2 रेग्युलर साइट्सच्या मध्ये, त्या ठिकाणी हा इम्प्युरिटीचा ऍटम जाऊन बसेल. इन धिस डिफेक्ट द इम्प्युरिटी ऍटम्स ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेसेस ऑफ लॅटिस स्ट्रक्चर. आता इथं बघा, इथं रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेच्या ठिकाणी पार्टिकल जाऊन बसले, इथे दाखवलेलं आहे. इथे एक आहे, इथे एक दाखवलेलं आहे या पद्धतीने. आता हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? हे स्ट्रक्चर आहे आयर्नचं. ठीक आहे. आणि याच्या रेग्युलर स्ट्रक्चरच्या मध्ये ही जी रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये छोटे पार्टिकल्स जाऊन बसतात. कार्बन आहे त्या ठिकाणी जाऊन बसलेलं. हे जे काही स्ट्रक्चर तयार होतं हे पण अलॉयज तयार होतं. याचं नाव आहे स्टील. स्टीलमध्ये असंच घडतं. इन स्टील, आयर्न ऍटम्स ऑक्युपाय नॉर्मल लॅटिस साइट्स. आयर्न त्यांच्या रेग्युलर ठिकाणी असतात. द कार्बन ऍटम्स आर प्रेझेंट ऍट इंटरस्टिशियल स्पेसेस ॲज शोन इन फिगर. आणि ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी कार्बनचे ऍटम्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट टाईप बघा, नॉन स्टॉइकिओमेट्रिक डिफेक्ट्स. आता मात्र याच्यामध्ये स्टॉइकिओमेट्रिक रेशो कॉन्स्टंट राहणार नाही.
बघा काय म्हटलंय, इट अरायझेस व्हेन रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वन काइंड टू दॅट ऑफ द अदर काइंड. एका प्रकारचे ॲटम्स आणि दुसऱ्या प्रकारचे ॲटम्स त्यांचा रेशो, ऑर रेशो ऑफ नंबर ऑफ कॅटायन्स टू anions. नंबर ऑफ कॅटायन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ anions, हा रेशो इट बिकम्स डिफरंट फ्रॉम दॅट इंडिकेटेड बाय इट्स केमिकल फॉर्म्युला. त्या केमिकल फॉर्म्युल्यामध्ये जो रेशो आहे त्याच्यापेक्षा वेगळा रेशो या प्रकारामध्ये तयार होतो. हिअर स्टॉइक्योमेट्री ऑफ द कंपाऊंड इज चेंज. स्टॉइक्योमेट्रीज बदलते त्याची, बट चेंज इन स्टॉइक्योमेट्री डज नॉट कॉज एनी चेंज इन इट्स क्रिस्टल स्ट्रक्चर. स्टॉइक्योमेट्री जरी बदलत असली तरी त्याच्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये काहीही चेंज होत नाही. याचे दोन टाइप्स सांगितलेले आहेत. एक आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. डेफिशियन्सी म्हणजे कमतरता, काहीतरी तिथं कमी पडणार, आणि एक्सेस म्हणजे त्याच्यात जास्त होणार, वाढणार तिथं काहीतरी. मग बघू आपण एक 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 त्यांनी काय काय सांगितलेलं आहे ते. पहिला प्रकार त्याच्यातला आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. त्याच्यात काय म्हटलंय बघा, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. इट इज पॉसिबल ओनली इन कंपाउंड्स ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स. ज्या मेटल्स मध्ये व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स असते त्यांच्याच बाबतीत हा मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट बघायला मिळतो. महत्वाचं त्याच्यात, इन सम क्रिस्टल्स पॉझिटिव्ह मेटल आयन्स आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साइट्स. काही क्रिस्टल्स मध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन्स त्यांच्या ओरिजिनल लॅटिस साइटच्या ठिकाणी, म्हणजे ते ज्या ठिकाणी असायला पाहिजेत त्या ठिकाणी ते नसतात. द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय प्रेझेन्स ऑफ कॅटायन ऑफ सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट दॅन दॅट ऑफ मिसिंग कॅटायन. आता कसं आहे, ह्याच्यातून समजा एक पॉझिटिव्ह मेटल आयन तो स्वतःची जागा सोडून पूर्ण बाहेरच गेला, तर त्याला बॅलन्स करणारं कोणतरी पाहिजे. कारण एक पॉझिटिव्ह असेल तर एक निगेटिव्ह त्याला बॅलन्स करणारा पाहिजे. आता पॉझिटिव्हच सोडून गेला तर ह्या निगेटिव्हला बॅलन्स करणारा एक्स्ट्रा चार्ज पाहिजे. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय प्रेझेन्स ऑफ कॅटायन ऑफ सेम मेटल. त्याच मेटलचा अजून एक कॅटायन असेल, मात्र त्याची ऑक्सिडेशन स्टेट इतर आयॉन्सच्या ऑक्सिडेशन स्टेटपेक्षा जास्त असेल. ती फक्त या निगेटिव्हला बॅलन्स करणारी पाहिजे. एक्झाम्पल आपण इथं बघूया. कुठलं एक्झाम्पल म्हणजे मग तुम्हाला हे लक्षात येईल. हा जो एवढाच पोर्शन आहे थोडस समजायला टफ जाईल जोपर्यंत एक्झाम्पल क्लिअर होत नाही तोपर्यंत. आता बघा इथं त्यांनी निकेल ऑक्साईड घेतलेलं आहे. Ni++ आयॉन असतात सगळीकडे, प्रत्येक ठिकाणी इथं बघा Ni2+ दाखवले. सगळीकडे Ni2+च पाहिजे त्याच्यात खरं तर. मग आता इथं काय झालेलं आहे, या ठिकाणाहून एक Ni2+ जो आहे तो गायब झालाय. ही वॅकन्सी क्रिएट झाली. काय म्हटले बघा, इन NiO Ni++ आयॉन इज मिसिंग क्रिएटिंग ए वॅकन्सी ऍट इट्स लॅटिस साइट. इथं वॅकन्सी डेफिशियन्सी. मग आता याच्यामुळे काय झालं, दोन पॉझिटिव्ह चार्ज निघून गेले. त्याला म्हटले त्यांनी डेफिशियन्सी ऑफ टू पॉझिटिव्ह चार्जेस. बरोबर, म्हणजे आता याच्यात दोन पॉझिटिव्ह चार्जेस मला कमी पडणार आहेत. आता हे बॅलन्स झालेच पाहिजेत. मग त्याच्यासाठी काय केलंय त्यांनी बघा, इथे एक Ni3+ दाखवलं आणि इथे एक Ni3+ दाखवलं. जनरली काय असतो आपल्याकडे Ni2+ असतो सगळीकडे, मी मगाशी दाखवलंय त्या पद्धतीनं. पण इथल्या Ni3+ मुळे एक पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्राचा मिळेल आणि ह्या दुसऱ्या Ni3+ मुळे अजून एक एक्स्ट्राचा पॉझिटिव्ह चार्ज मिळेल. त्यामुळं इथं जो टोटल 2+ चार्ज होता त्याला ह्या दोघांनी बॅलन्स केलं. बघा काय आहे ते. मग इथं किती होतं, 2+ सोडून गेलेलं होतं. बरोबर,
मग ह्याला बॅलन्स करणारा चार्ज किती होता 2 मायनस. मग हा आता एक्स्ट्रा जनरेट झाला त्याच्यात, कारण ह्याला बॅलन्स करणारं 2 प्लस निघून गेलं. तेच इथं म्हटलंय, द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय प्रेझेन्स ऑफ कॅटायन ऑफ सेम मेटल, हे निकेलचेच आहेत दोघं पण, विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट दॅन दॅट ऑफ मिसिंग कॅटायन. याच्यातून बाहेर पडलेला कॅटायन कितीचा होता? Ni2 प्लसचा होता. आणि हे यांना बॅलन्स करणारे कुठले आले आता इथं? Ni3 प्लसचे आलेले आहेत. बघा समजतंय का? त्यामुळं दोन पॉझिटिव्ह चार्जेसना काय म्हणूया आपण, त्या कॉम्पेन्सेट करण्यासाठी दोन Ni3 प्लस इथं मदत करतील. So deficiency of two positive charges is made up by presence of two Ni3 plus ions at other lattice sites of Ni2 plus ions. या दोन्ही ठिकाणी मला Ni2 प्लसच पाहिजे होते, पण तिथं काय तयार होतात? Ni3 प्लस जनरेट होतात. आणि त्याच्यामुळं इथं जे 2 प्लस कमी पडत होता त्याला ह्यांनी काय केलेलं असतं? बॅलन्स केलेलं असतं. मग याच्यातून निघून कोण गेलं? Ni निघून गेला. त्यामुळे ह्याचा रेशोच बदलतो आणि त्याचा फॉर्म्युला या पद्धतीनं होतो. हे असले फॉर्म्युले लक्षात ठेवणं शक्य नाही. हे बघा कसं आहे, Ni.97 आणि ऑक्सिजनचं 1 कसं लक्षात ठेवणार आहे? त्यामुळे जे स्टॉइक्योमेट्रीमध्ये जे सांगितलेलं आहे ते फॉर्म्युले करेक्ट फॉर्म्युले आहे. त्याचा करेक्ट फॉर्म्युला काय आहे? NiO. याचा अर्थ काय? याच्यात निकेलचा 1 मोल, ऑक्सिजनचा 1 मोल, एवढे ऍटम्स असे कन्सिडर करायचे. पण याच्यात डेफिशियन्सीज अशी क्रिएट झालेली आहे की तिथला फॉर्म्युलाच बदलतो, म्हणजे स्टॉइक्योमेट्री चेंज होते. म्हणून हे नॉन स्टॉइक्योमेट्रिक डिफेक्ट मध्ये घेतलेलं आहे. त्याच्यातला पुढचा प्रकार आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. या मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये परत दोन टाइप सांगितलेले आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ मेटल एक्सेस डिफेक्ट्स. फर्स्ट टाइप आहे न्यूट्रल ॲटम ऑर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयॉन ऑक्युपाइज इंटरस्टिशियल पोझिशन. म्हणजे जी रिकामी जागा आहे त्या इंटरस्टिशियल पोझिशनच्या ठिकाणी एखादा न्यूट्रल ॲटम असू शकतो किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयॉन सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, झिंक ऑक्साइड प्रेझेंट्स 2 वेज ऑफ मेटल एक्सेस डिफेक्ट. झिंक ऑक्साइडच्या बाबतीत या मेटल एक्सेस डिफेक्टचे 2 प्रकार बघायला मिळतात. हा फर्स्ट टाइप आहे ज्याच्यामध्ये झिंकचा न्यूट्रल ॲटम तुम्हाला इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये बघायला मिळतं. आणि ही दुसरी कंडिशन आहे की ज्या ठिकाणी इथं Zn2 प्लसचा आयॉन आहे, तो पण इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये आहे. मग झिंकचं कन्व्हर्शन Zn2 प्लस मध्ये ज्या वेळेला होतं त्यावेळेला 2 इलेक्ट्रॉन्स रिलीज होतात. ते 2 इलेक्ट्रॉन इथं दाखवलेले आहेत. एक्सप्लेनेशन मध्ये बघा काय काय सांगितलंय. इन फर्स्ट केस 1 न्यूट्रल झिंक ॲटम इज प्रेझेंट इन इंटरस्टिशियल स्पेस ऑफ झिंक ऑक्साइड लॅटिस ॲज शोन. या पहिल्या केसमध्ये न्यूट्रल झिंक ॲटम या इंटरस्टिशियल स्पेसेस, ही जी मध्ये जी रिकामी जागा दिसते ही सगळी, अशाच या रिकाम्या जागेच्या ठिकाणी इथं हा झिंक ॲटम तुम्हाला दिसतो. इन सेकंड केस व्हेन झिंक ऑक्साइड इज हिटेड, when zinc oxide is heated it decomposes as. त्या झिंक ऑक्साइडचं डिकम्पोजिशन होतं. रिॲक्शन या पद्धतीनं घडते. झिंकचं कन्व्हर्शन Zn2 प्लस मध्ये होतं आणि त्याच्यातून 2 इलेक्ट्रॉन्स सेपरेट होतात. तेच इथं 2 इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. आणि हा Zn2 प्लस त्या इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये अडकून पडतो तिथं. So excess Zn++ ions are trapped in interstitial site in the lattice. The electrons also diffuse in crystal to occupy interstitial sites. हे इलेक्ट्रॉन्स या इंटरस्टिशियल साइट्स मध्येच डिफ्यूज होतात. In both cases, non-stoichiometric formula of ZnO is.
इथं मात्र बघा झिंकची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे फॉर्म्युला कसा लिहिलाय बघा, Zn1+X लिहिलेला आहे. ऑक्सिजनच्या संख्येमध्ये काही फरक पडत नाही, त्यामुळे ऑक्सिजनसाठी 1 हे तसंच ठेवलेलं आहे. त्याच्या पुढचा पॉइंट बघूयात आपण. बाय एनायन व्हॅकन्सीज बघा काय प्रकार आहे. कलर ऑफ एफ सेंटर्स, लक्षात ठेवा पॉइंट हा, तर थोडस वेगळ्या पद्धतीचं एक्सप्लेनेशन आहे. बाय एनायन व्हॅकन्सीज म्हणजे एनायनची जागा रिकामी राहिल्याच्या कलर ऑफ एफ सेंटर्स, याच्यापासून वेगवेगळे कंपाऊंड्सना कलर्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन तिथं आहे. धिस डिफेक्ट इम्पार्ट्स कलर टू कलरलेस क्रिस्टल. जो क्रिस्टल सुरुवातीला कलरलेस आहे त्याला सुद्धा कलर मिळतो या डिफेक्टमुळे. व्हेन NaCl क्रिस्टल इज हिटेड इन प्रेझेन्स ऑफ सोडियम वेपर, काय करायचं बघा, सोडियम क्लोराईडचा हा क्रिस्टल आहे, त्याला सोडियम व्हेपरच्या प्रेझेन्स मध्ये हीट करायचंय. सोडियम ऍटम्स आर डिपॉझिटेड ऑन क्रिस्टल सरफेस. सोडियमचे ऍटम्स जे आहेत ते या सरफेस वरती कलेक्ट होतात, सोडियमचे ऍटम्स. Cl- ions diffuse to crystal surface, creating vacancies at their regular sites. मग याच्यामधले जे Cl- असतात ते काय होतात, ते डिफ्यूज होतात आणि ते कुठं जातात, या क्रिस्टलच्या सरफेस कडे येतात, कारण इकडं कोण आहे, Na+ आहे. मग या Na+ कडं हा Cl- इकडे येतो. दे कंबाईन विथ सोडियम ऍटम्स ऑन सरफेस टू फॉर्म NaCl. आणि ते Cl- या Na+ बरोबर हे सरफेस वरती जे सोडियम कलेक्ट झालेलं आहे त्याच्याशी कंबाईन होतात. सोडियम ऍटम आपण त्या ठिकाणी म्हणू त्याला, कारण त्यांनी कसं म्हटलं बघा, सोडियम ऍटम्स आर डिपॉझिटेड ऑन क्रिस्टल सरफेस, कारण आपल्याला ते इलेक्ट्रॉन पण परत बॅलन्स करायचं आहे. त्यामुळे हे सरफेस वरती सोडियम ऍटम्स आहे. इथं सेंटरला कोण असतो, या ठिकाणचा Cl- तो इथून बाहेर पडतो. तो Cl- इथं Cl- पाहिजे, तो याच्याकडे येतो. हे दोघं कंबाईन होतात, NaCl तयार होतो. आणि हा जो एक्स्ट्राचा मायनस साइन जे काही चार्ज आहे तो इलेक्ट्रॉन म्हणून इथून बाहेर पडतो. बाय रिलीजिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम सोडियम ऍटम, the electrons released diffuse into crystal and occupy vacant sites of anions. आता हा जो इलेक्ट्रॉन इथं रिलीज झालेला आहे तो परत इथे येतो आणि या ठिकाणी सेंटरला जिथं Cl- होता तिथं हा इलेक्ट्रॉन येऊन बसतो. बघा लक्षात येते का. सो द anion vacant sites occupied by electrons, these are F centers. ह्या ज्या एनायनच्या साइट्स होत्या, इथं Cl- होता सुरुवातीला, तो Cl- निघून गेला आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन येऊन बसलेला आहे. त्यामुळे ह्या इलेक्ट्रॉन्सनी ऑक्युपाय केलेली ही जी काही जागा आहे याला काय म्हणतात, F सेंटर्स म्हणतात, किंवा त्यालाच म्हणतात कलर सेंटर्स. सो NaCl, सोडियम क्लोराइड, शोज येलो कलर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ F सेंटर. त्यामुळे हे सोडियम क्लोराइड काय करतं, येलो कलर दाखवतं. कशामुळे दाखवतं, ते आता सांगितलेल्या F सेंटरमुळे दाखवतं. द क्रिस्टल ऑफ NaCl हॅज एक्सेस सोडियम. सोडियम व्हेपर आपण तिथं त्याच्यावरती इंट्रोड्यूस केलेलं होतं, त्यामुळे सोडियमची संख्या वाढते. त्यामुळे याचा नॉन स्टॉइक्योमेट्रिक फॉर्म्युला जो आहे तो असा आहे, Na1+X Cl. क्लोरीनची काही संख्या वाढत नाही, सोडियमची संख्या वाढते. त्याच्यानंतर थोडंसं एक्सप्लेनेशन बघा ह्याच्यामध्ये. मगाशी आपण जे झिंक ऑक्साईडचं जे एक्झाम्पल बघितलं, झिंक ऑक्साईड ऑन हिटिंग डिकम्पोजेस टू गिव्ह Zn++ आयन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स अँड ऑक्सिजन. 2 इलेक्ट्रॉन्स ह्याच्यामध्ये फ्री मिळतात, त्याचं डिकम्पोजिशन असं होतं. झिंक ऑक्साईड शोज मेटल एक्सेस डिफेक्ट विथ excess of Zn++ ions occupying interstitial sites and electrons occupying neighboring
इंटरस्टिशियल साइट्स आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलेलं आहे हे. बघा इथे या ठिकाणी ती डायग्राम आहे. त्याचं ह्या एफ सेंटर्स बद्दल, कलर सेंटर बद्दल एक्सप्लेनेशन सुरू आहे आपलं. So these free electrons get easily excited to higher energy levels by absorbing energy from visible light. हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात, लाईट मधून, व्हिजिबल लाईट मधून एनर्जी ऍब्सॉर्ब करतात आणि ते हायर स्टेटला जातात. हेन्स द कंपाऊंड अपियर्स कलर. त्यामुळे झिंक ऑक्साईडला सुद्धा विशिष्ट असा कलर त्या ठिकाणी बघायला मिळतो. त्याचं एक्सप्लेनेशन या एफ सेंटर्स वरून देण्यासाठी हा पुढे पॉइंट एक्स्ट्रा ऍड केलेला आहे.